क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहादा आदिवासी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबार आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी, तसेच आदिवासींच्या जमिनीवरील अन्यायकारक कारवाया त्वरित थांबवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वन खात्याने SRPच्या मदतीने आदिवासींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली। संघटनेने 2023च्या नवीन वन कायद्यावर आक्षेप घेतला असून हा कायदा आदिवासींना दिलेल्या हक्कांचे उल्लंघन करतो असा आरोप करण्यात आला। दापूर, बोरपाडा आणि कामोद गावातील वनक्षेत्रात काही कंपन्यांकडून बेकायदेशीर जमीन अधिग्रहणाचा प्रयत्न सुरू असून यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली असून नंदुरबार ते मुंबई पायी महामोर्चाद्वारे सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला। नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर अद्याप ठोस अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे एप्रिल महिन्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यशोधक सभेने दिलाय। यावेळी कॉम्रेड RT गावित, शीतल गावित, विक्रम गावित, मनोहर वडवी, राजा गावित यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार। सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी मॅडमची बैठक घेण्यात आली। या बैठक घेण्याचं कारण नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे SRP टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे। ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली। तसंच कामोद, दापूर, बोरपाडा, नवापूर तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत त्यांना आता संयुक्त सातबारा सुद्धा मिळाला आहे। त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत काकुस्ते नावाचा माणूस सक्रिय होऊन हा मेघा इंजिनियर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतोय। त्याला अनेकदा आम्ही विरोध केला, अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं, तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतोय। त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी ती चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे। जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। ओके, जास्त झालं। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी बैठक घेण्यात आली। कारण आज भांगडा या ठिकाणी SRP टाकले आहेत आणि कामोद या शिवारातही ते जमीन मोजणीचं कामकाज सुरू आहे कंपनीवाल्यांचं, आणि ते थांबवण्यासाठी, कारण त्या ठिकाणी बरेच वनहक्क शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले आहेत आणि त्यांची दखल न घेता किंवा परवानगी न करता ते परस्पर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जाऊन मोजणी करतात। आणि हे निदर्शनास आणून देण्यासाठी मॅडमची आम्ही भेट घेतली आणि मॅडमने चांगला प्रतिसाद दिला आहे। त्यांची चौकशीसाठी आदेश दिले आहेत तहसीलदार यांना, आणि जोपर्यंत परवानगी घेत नाही ते वन जमिनीचं असं किंवा वनपट्टेधारकांचं असं, जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत कोणतीही कुठेही मोजणीचे असेल किंवा कंपनीचं काही काजकाम असेल ते काजकाम बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे। आणि दुसरं एक कारण होतं आमचं सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत जो पायी बिडार मोर्चा नंदुरबार ते मुंबई या ठिकाणी चालत जात होता, त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले आहे त्यानुसार वनहक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। बरेच काही इथे मिटिंगा झाल्या आहेत, परंतु काही निर्णयही झालेले आहेत। त्या निर्णयाची अंमलबजावणीसाठीची एक बैठक आम्हाला शिष्टमंडळासोबत आणि मॅडम पण असली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि याच्यासाठी आम्ही मॅडमशी आज भेटलो आणि सकारात्मक प्रतिसाद दिला। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी
बैठक घेण्यात आली, कारण आज भांगडा या ठिकाणी SRP टाकले आहेत आणि कामोत या शिवारातही ते जमीन मोजणीचं कामकाज सुरू आहे कंपनीवाल्यांचं, आणि ते थांबवण्यासाठी, कारण त्या ठिकाणी बरेच वनहक्क शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले आहेत आणि त्यांची दखल न घेता किंवा परवानगी न काढता ते परस्पर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जाऊन मोजणी करतात आणि हे निदर्शनास आणून देण्यासाठी मॅडमची आम्ही भेट घेतली आणि मॅडमने चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांची चौकशीसाठी आदेश दिले आहेत तहसीलदार यांना, आणि जोपर्यंत परवानगी घेत नाही ते वन जमिनीचं असो किंवा वनपट्टेधारकांचं असो, जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत कोणतीही कुठेही मोजणीचं असेल किंवा कंपनीचं काही खाचकाम असेल ते खाचकाम बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि दुसरं एक कारण होतं आमचं सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत जो पायी बिडार मोर्चा नंदुरबार ते मुंबई या ठिकाणी चालत जात होता, त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले आहे त्यानुसार वनहक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बरेच काही इथे मिटिंगा झाल्या आहेत, परंतु काही निर्णयही झालेले आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणीसाठीची एक बैठक आम्हाला शिष्टमंडळासोबत आणि मॅडम पण असले पाहिजे त्याच्यामध्ये, आणि याच्यासाठी आम्ही मॅडमशी आज भेटलो आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी मॅडमची बैठक घेण्यात आली. या बैठक घेण्याचे कारण नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे SRP टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली. तसंच कामोद, दापूर, बोरपाडा, नवापूर तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सातबारासुद्धा मिळाला आहे. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत कापूसे नावाचा माणूस सक्रिय होऊन हा मेघा इंजिनियर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतोय. त्याला अनेकदा आम्ही विरोध केला, अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं, तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतोय. त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.